इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 4 1857चा स्वातंत्र्य लढा स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. 2. रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 4. भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली. प्रश्न दुसरा पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा. 1. इंग्रजाविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. उत्तर. इंग्रजांनी पायकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या आणि त्यांच्यावर नवीन कर लादले. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला व संतापून त्यांनी 1817 मध्ये बक्षी जगबंधू यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र उठाव केला. 2. हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. उत्तर. एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसावर गाई व डुकराची चरबी लावली असल्याची बातमी पसरली. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. 3. भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. उत्तर. इंग्रजांकडे अधिक शिस्तबद्ध सैन्य, आधुनिक शस्त्रास्त्रे, मोठी आर्थिक ताकद आणि चांगले लष्करी डावपेच होते. तसेच दळणवळणावर त्यांचा ताबा होता. त्यामुळे भारतीय सैनिकांना त्यांच्यापुढे टिकावं लागला नाही. 4. स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. उत्तर. 1857च्या उठावानंतर भारतीय सैनिक एकत्र येऊन पुन्हा बंड करतील अशी भीती इंग्रजांना होती. म्हणून त्यांनी लष्करात जातीनुसार विभागणी करून सैनिकांमध्ये एकोपा होऊ नये अशी व्यवस्था केली. 5. इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. उत्तर. इंग्रजांनी भारतात विकसित असलेल्या हस्तकला व कापड उद्योगांवर जास्त कर लादले. त्यामुळे भारतीय उद्योग स्पर्धेत टिकू शकले नाही आणि अनेक कारागीर बेरोजगार झाले. प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? उत्तर. इंग्रजांनी भारतीय समाजातील परंपरा, रूढी व चालीरीतीमध्ये हस्तक्षेप सुरू केला. सतीबंदी, विधवा विवाह यासारखे कायदे केले. हे कायदे सामाजिकदृष्ट्या काही प्रमाणात योग्य असले तरी लोकांना ते परकीय हस्तक्षेप वाटले. त्यामुळे भारतीय समाजात असंतोष वाढला आणि इंग्रजाविरुद्ध नाराजी निर्माण झाली. 2. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? उत्तर. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही आणि सर्वत्र समान पातळीवर संघटन नव्हते. भारतीयांकडे एकसंध नेतृत्वाचा अभाव होता. तसेच इंग्रजांकडे शिस्तबद्ध सैन्य, आधुनिक शस्त्रास्त्रे, आर्थिक ताकद आणि चांगली दळणवळण व्यवस्था होती. यामुळे त्यांना लढ्यात वरचढ ठरता आले आणि भारतीयांना अपयश आले. 3. 1857च्या लढ्यात स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. उत्तर. या लढ्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आली. भारताचा कारभार थेट इंग्लंडच्या राणीच्या हाती गेला. व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले आणि प्रशासनात मोठे बदल झाले. भारतीयांच्या मनात इंग्रजाविरुद्ध असंतोष अधिक वाढला आणि पुढील स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली. 4. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? उत्तर. इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत थेट हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले. तसेच फोडा आणि राज्य करा हे धोरण अधिक तीव्र केले. भारतीय समाजात जात, धर्म, प्रदेश यावरून भेद निर्माण होतील अशी व्यवस्था केली. त्यामुळे भारतामध्ये एकता निर्माण होऊ नये याची काळजी घेतली गेली.